सध्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे पीक विम्यासंदर्भात काय भूमिका आहे आणि शेतकऱ्याला पीक विम्याची सध्या गरज आहे, पण सरकार यामध्ये लक्ष देत नाही, आपली काय प्रतिक्रिया आहे? आज नेहमी आपण म्हणत आलो की शेतकरी राजा सुखी तर सर्वजण आपण सुखी। पण शेतकरी राजा जेव्हा दुखी आहे त्यावेळेस दुखी सर्वजण दुखी राहत नाही, पण स्वतः शेतकरी दुखी राहतो। ही एक खंत या इथल्या शेतकरी, महाराष्ट्रातल्या शेतकरी या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळतात। आज दुर्दैवानं राज्यात आणि केंद्रात जे अस्तित्वात असलेलं सरकार आहे, मोठमोठ्या घोषणा केल्या जातात शेतकऱ्या संदर्भामध्ये, मोठमोठे पॅकेज दिल्या जातात। अनेक वेळा पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गांजर दाखवण्याचं काम हे सरकार जेव्हा प्रायव्हेट कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्याला एक काम दिलं जातं आणि हे पीक विमा कंपनी धारक हे थोडे छोट्याशा सरकारचे जे एजंट आहेत काम इथलं हे गव्हर्नमेंट करत आहे। एकीकडे मोठमोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये कालच्या अर्थ बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठल्याही पाठीमागे आपण पाहिलं ढगद्रष्ट पाऊस पडला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं, शेतकऱ्यांच्या हाती काही लागलं नाही। सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। असे अनेक पीक शेतकऱ्यांना आपण लावलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना निघत नाहीये। आज शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली। एक दुर्दैव आहे, इथली जी राज्यकर्ती मंडळी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे शेतकऱ्यांसाठी निवडणुका आल्या की अनेक प्रकारच्या घोषणा, मोठमोठाले आश्वासनं देण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी करत असतात। कधी सुद्धा आपल्या इथल्या खासदारांना माझे एक पाठीमागे सुद्धा आम्ही म्हटलं होतं की खासदाराला आपण जेव्हा निवडून देतो त्यांनी देशाच्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडले पाहिजे, ही भूमिका आहे। आम्ही व्यक्तिगत टीका कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून करत नाहीत, पण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सहानुभूतपणे या लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे। आणि इथल्या राज्य सरकारचा जो राज्याचा मुख्यमंत्री आहे तो नेहमी म्हणतात की मी शेतकऱ्यांचा सुपुत्र आहे, पण शेतकऱ्यांचे सुपुत्र असं मीडिया समोर म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात रित्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये सुख जर आणायचं असेल, त्यांच्यामध्ये समाधान जर आणायचं असेल, त्यांच्या नुकसानीचं भरपाई करून द्यायचं असेल तर तुम्हाला आधी तात्काळरित्या त्या शेतकऱ्यांच्या ज्या पीक विमाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे जे पैसे भरून घेतले तात्काळ त्या पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले पाहिजे। ही वंचित बहुजन आघाडीची एक भूमिका या ठिकाणी मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं मांडू शकतो। वसमत तालुक्यात सक्षम जे अधिकारी आहेत, आम्ही पाठीमागे एक डेलिगेशन घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा बोललो होतो। अनेक वेळा आमच्या पक्षाचे आदरणीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक भूमिका घेतल्या आणि अनेक आंदोलनही सुद्धा आम्ही केली। या आंदोलनाच्या माध्यमातूनही आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवले, पण इथल्या ही व्यवस्था जी आहे हे यांचे फक्त घरं भरण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत। इथल्या शेतकऱ्यांकडे निव्वळ यांचं दुर्लक्ष आहे। शेतकऱ्यांचं यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही। पण आता माझं इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे, इथून पुढे आता निवडणुकीच्या तोंडावर आपलं रोमनं आपल्या हातात घ्या आणि या इथल्या जे लोकप्रतिनिधींनी आपलं काम, आपले जे समस्या जर प्रतिनिधींनी मांडल्या नाहीत आणि सोडवल्या नाहीत त्यांना आपल्या रुग्ण हातात घेऊन यांना हाकलण्याचं कामही सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे। लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत आणि सध्या जे काही खासदार जे इच्छुक आहेत खासदारकीला ते वेगवेगळे शिबिरं घेण्यात व्यस्त आहेत, पण शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न मोठा आहे, याकडे कोणताही खासदार लक्ष द्यायला तयार नाहीत। खासदार जे आहेत ते कसं पाहता आपण यांच्याकडे, कारण शिबिराकडे जास्त फोकस होते सध्या, शेतकऱ्यांकडे महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा। इथल्या लोकसभा निवडणुकी आता ऐन तोंडावर आहे। इथल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपापलं दंग झालेत, या गावाला भेटी द्या, त्या गावाला भेटी द्या आणि भेटी देऊनच नाही तर हे शिबिर घ्या, कोणाला नोकरीचं आमिष द्या, प्रायव्हेट कंपन्या बोलून घ्या। यांनी 5 वर्ष काय केलं? तुम्ही खासदार होतात किंवा आज होणार असाल, तुम्ही 5 वर्षात काही केलं नाही। एक ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शिबिर घेण्याचं काम, कुठल्या समजा याचं आरोग्य शिबिर घ्या, कुठल्या नोकरीचं शिबिर घ्या, हे असे जे काम करणार आहेत लोकांना
हे बनवाबनवीचे कामं आता या लोकप्रतिनिधींनी बंद केलं पाहिजे. खरं जे ज्वलंत प्रश्न आहेत इथल्या शेतकऱ्यांचं, शेतकरी हा या देशाचा पोशिंदा आहे असं आपण म्हणतो. शेतकरी सुखी तर आपण सुखी. आज शेतकरी दुःखी आहेत, आपण सगळ्यांना सुद्धा दुखवटा साजरा केला पाहिजे आणि निश्चितपणाने या शेतकऱ्यांसोबत खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी ही खंबीरपणे असेल असं मी या ठिकाणी सांगतो. आपण वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष होतात. आज जे महाराष्ट्राच्या पातळीवर राजकारण चाललंय, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सामील होत आहेत. कशी भूमिका असणार आहे हिंगोली जिल्ह्यासाठी आपली? नाही, महाविकास आघाडी सोबत आणि इंडिया अलायन्स सोबत ह्या ज्या चर्चा आहेत, आमचे पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर हे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतल्यानंतर आम्हाला जेव्हा आदेशित करतील, पक्षाचा जो काही आदेश असेल त्या आदेशान्वये आम्ही काम करायला सुरू. सध्या जो वाद चालू आहे मोठा मराठा आरक्षणावर आणि ओबीसी आणि मराठा यामध्ये, कसं पाहता याकडे आपण? काय हे पहा, मराठा आणि ओबीसी आरक्षण हा घटनात्मक आरक्षण आहे. राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा विषय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलेले की इथल्या गरीब जो वंचित मराठा आहे तो मराठा इथल्या व्यवस्थेपासून कोसो लांब दूर आहे. त्या मराठ्याला सुद्धा कुठल्या यांना संधी मिळाल्या पाहिजे, नोकऱ्यांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना संधी भेटलं पाहिजे. या गरीब मराठ्यांना 100% आरक्षण भेटायला पाहिजे ही बाजू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला हे आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका पक्षाची आहे. बरं, स्वच्छतेच्या नावानं हजारो लाखो रुपये उचलले जातात आणि स्वच्छता होत नाही, याच्याकडे आपण कशा प्रकारे पाहताना आपली भूमिका काय असेल पुढे? कुठली स्वच्छता? वसमत शहरामध्ये असेल, शहराच्या वसमत शहराच्या संदर्भात आपलं यापूर्वीचं जेव्हा नगरपालिकेमध्ये शासन असताना, नगराध्यक्ष असताना वसमत शहराला प्रथम पारितोषिक मिळाले स्वच्छतेच्या बाबतीत. आता स्वच्छता तर मला किमान वसमत शहरामध्ये कुठं दिसून येत नाही. वसमत शहरामध्ये एक अशा 4-5 जणांच्या टोळक्या निर्माण झाल्या ज्या की नगरपालिकेमध्ये मिळून मिसळून गलथान कारभार करून टक्केवारी पर्सेंटेजचा कारभार हा वसमत नगर परिषदेमध्ये 4-5 गुत्तेदार मिळून करत आहेत. या गुत्तेदारांच्या संदर्भामध्ये आणि येणाऱ्या काळात स्वच्छतेचा जो भाग आहे, वसमत शहर स्वच्छ शहर झालं पाहिजे ही प्रामुख्याने भूमिका आहे. पण इथं होताना दिसत नाही. हे जो टक्केवारीचा बाजार आहे, जोपर्यंत इथले आपण दलाल संपवणार नाही तोपर्यंत वसमत शहराचा विकास होणार नाही असं माझं मत. काही पक्ष संघटना म्हणतात की संघर्ष योद्धे जे आहेत मनोज जरांगे यांची सरकारने फसवणूक केली. नेमकं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशा पद्धतीनं पाहता या अध्यादेशावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या? नाही, या संदर्भामध्ये भूमिका जी आहे, आता ही गव्हर्नमेंट सरकारचा जो विषय आहे, आता त्यांनी ते नोटिफिकेशन दिलं का अध्यादेश दिला. अध्यादेशावर आता वास्तविक पाहता तर राज्यपालांची सही पाहिजे. एक जेव्हा कुठलाही आपण अध्यादेश देतो, हे आता कॅबिनेटचे काही मिनिस्टर आहेत आणि CM आणि DCM दोन्ही यांच्या मार्फत हा घेतलेला जो निर्णय आहे, कारण की मुंबईचा किंवा यांच्या मोर्चेचा जो संदर्भ पाहता हा घेतलेला निर्णय आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आपण तो अधिवेशनामध्ये हा बहुमताने ठराव मंजूर, तो गॅझेटमध्ये हे करणार, अध्यादेश काढणार आहोत. तो अध्यादेश आल्यानंतर पाहता येईल. वसमत शहरामध्ये जरा जास्तच अतिक्रमण झालेलं आहे. नगरपालिका काढण्याच्या प्रयत्नात आहे, पण परस्पर नगरपालिका ही लीजवर काही जणांना जागा देते. कसं पाहता याच्याकडे आपण? नाही, वसमत नगरपालिका लीजवर जागा देते. आज वास्तविक पाहता तुम्हाला सांगतो तो एकच नाही, असे भूमाफिया वसमत शहरामध्ये भरपूर आहेत, ज्यांनी ओपन स्पेस, अशा बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेस आहेत, त्या ठिकाणी या लोकांनी डल्ला मारलेला आहे. अनेक असे नगर परिषदेच्या जागा आहेत, त्या जागा हस्तगत करण्याचं काम केलेलं आहे. काही या ठिकाणी काही अधिकारी असतील, काही इथले राजकीय पुढारी असतील, यांनी संगनमत करून हे असे हत्कंडे वापरलेले आहेत. अशा भूमाफियापासून यांना कुठंतरी पाबंद लागलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. येणारी लोकसभा निवडणूक असेल, कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे तुमची? वंचित बहुजन आघाडीकडून अलायन्समध्ये जरी असताल तरी कशा पद्धतीनं यावेळेस तुम्ही सामोरे जाणार आहात? हिंगोलीची विशेषतः जागा अजून ठरवली नाहीये, सुटली नाहीये, सोडून घेणार आहात का वंचितकडून? काय सांगेल याबद्दल? नाही, आता पक्षाची भूमिका आहे, आम्ही गाव पातळीपासून
बूथ शाखेपासून ते सर्कलपासून ते आम्ही आज तालुका जिल्हा लोकसभेची परिपूर्ण बांधणी झालेली आहे आणि आगामी लोकसभेच्या संदर्भामध्ये पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षमपणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो कोणी उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागं आणि साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून आगामी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ.